तुमचं परत स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉग मध्ये। आम्ही गेलतो नेवासा रस्तापूरला, आमचं तिथे काम होतं जरा। मग सगळ्यात आधी गाडीचे ऑइल चेक, गाडीमध्ये सगळं पूर्ण ऑइल आहे का नाही। त्यानंतर तिथून निघालो आम्ही डायरेक्ट रस्तापूरला। आमचं जरा दवाखान्यामध्ये काम होतं, आता तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतो। रोडने एवढी धूळ होती, रोड पण काही चांगला नव्हता आणि धूळ पण एवढी झाली होती ना। इथून गाडी चालवायचं म्हणलं अवघड आहे, कुठं खड्डा येईन काय सांगताच येत नाही। धुळीमुळे डोळे एवढे लाल झाले होते ना। मग एका मंदिरापाशी हापशावर थांबलो। इथं शेजारी मंदिर आहे आणि वरती पण मंदिर आहे, इकडं पण मंदिर आहे आणि मंदिरात जायचं रोड इकडून आहे। मग काय तोंड हात पाय धुवून घेतले, तर मस्तपैकी थंड थंड वाटत होतं, डोकं पण धुवून घेतलं होतं। मस्तपैकी तोंड धुतलं होतं, म्हणलं परत का नाही पडायला पाहिजे म्हणून तोंडाला रुमाल बांधला आणि टोपी घातली। हे बघा मराठी माणसाची एक ओळख, आम्ही कुठं पण जाऊ, ऊन असू पाऊस असू, आम्ही चहा पिणार म्हणजे पिणार। ही आमची एनर्जी ड्रिंक आहे। चहा पिऊन निघालो मी डायरेक्ट दवाखान्यात। आपण त्या दवाखान्यात आलो होतो, ते दवाखाना म्हणजे मणक्याचा दवाखाना आहे। हे बघा पप्पा इथं बसले होते, मग पप्पाची कप थेरपी चालू झाली। आमचा दवाखान्यातला वेळ गेला होता म्हणून घरी यायला डायरेक्ट रात्र झाली होती। तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल ना कमेंट मध्ये नक्की सांगा। बाय बाय।